गुणांना सलाम, गरजूंना आधार. जंगम समाजाच्या 168 गुणवंतांचा गौरव. 87 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप. खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, आमदार प्रवीण स्वामी, शिवाचार्य महाराज व सनदी अधिकारी धानेश स्वामींचे प्रेरणादायी मार्गदर्शन. लातूर जिल्हा जंगम समाज प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम. लातूर जिल्हा जंगम समाज प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व स्कॉलरशिप वितरण सोहळा 2026 रविवारी येथे संपन्न झाला. 10वी, 12वी, पॉलिटेक्निकल, अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या समाजातील 165 गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. तसेच आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या समाजातील 85 गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करून त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संजय स्वामी चाकूर हे होते, तर स्वागत अध्यक्ष म्हणून इंजिनियर नागेश अशोक स्वामी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केलं. या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, आमदार प्रवीण स्वामी उमरगा, पाथरी मठाचे श्री 108 काशीनाथ स्वामी, शिवाचार्य महाराज बापू तसेच भारतीय अभियांत्रिकी सेवेतील IES सनदी अधिकारी माननीय धानेश स्वामी उपस्थित होते. मोठी स्वप्ने पहा आणि ती साकार करा, मान्यवरांचे आवाहन. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, समाजसेवा आणि उच्च शिक्षणात यशस्वी होण्यासाठी जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केलं. अपयशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती साकार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आलं. या सोहळ्यास सुभाष भीमाशंकर स्वामी देवणीकर, विश्वनाथ सावके, इंजिनियर सोमनाथ बालकुंदे, षण्मुखानंद मठपती, सूर्यकांत पत्री, शिवलिंगण्णा मठपती यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय स्वामी, उपाध्यक्ष इंजिनियर सुहास स्वामी, सौ जयश्री दयानंद स्वामी, सचिव मनमथ स्वामी, कोषाध्यक्ष डॉक्टर सचिन बालकुंदे, स्वागत अध्यक्ष इंजिनियर नागेश अशोक स्वामी, व्यासपीठ प्रमुख दयानंद कोकलगे, महिला कार्याध्यक्ष ज्योती स्वामी, युवा संपर्क प्रमुख महेश सुगावे, दीपक मठपती तसेच प्रतिष्ठानचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतला. कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यासह परिसरातील जंगम समाजातील नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रात जंगम समाजाचा अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम. शिक्षणासाठी हातभार संकल्पनेला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्रात प्रथमच जंगम समाजामध्ये अत्यंत संघटित आणि पारदर्शक पद्धतीने गुणवंतांचा गौरव आणि गरजूंना थेट आर्थिक मदत देण्याचा हा अभिनव उपक्रम राबवला गेला. या योजनेची मूळ आर्थिक संकल्पना इंजिनियर नागेश अशोक स्वामी, शासकीय कंत्राटदार, इंजिनियर सुहास स्वामी आणि डॉक्टर सचिन बालकुंदे यांनी आखली होती. त्यांच्या या संकल्पनेमुळे समाजाने एकत्र येत शिक्षणासाठी पुढाकार घेण्याचा एक नवा वस्तुपाठ निर्माण केला आहे. या उपक्रमांतर्गत 85 आर्थिकदृष्ट्या दुर्लभ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तर 165 गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. या सर्व पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी सावळे, डॉक्टर बालकुंदे, निळकंठ स्वामी, दयानंद स्वामी उजेडकर आणि कार्तिक स्वामी सलगरा यांच्या समितीने अत्यंत पारदर्शकपणे काम पाहिलं. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समिती सदस्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. हा उपक्रम समाजातील शैक्षणिक चळवळीला नवी दिशा देणारा ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सदर कार्यक्रमासाठी सृष्टीमंगल कार्यालय हे विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल रामभाऊ स्वामी बाभळगावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर.